तर भाजपसाठी आणि भाजप उमेदवारांसाठी पडद्यामागून अनेक निवडणुका लढवणारे संघटनेचा खंदा कार्यकर्ता या भूमिकेतून पक्षासाठी अनेक निवडणुकींचं मायक्रो प्लॅनिंग करणारे संजय भेंडे पहिल्यांदा स्वतःसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। योग्य राजकीय वेळ आल्यावर पक्षाने संधी दिली म्हणून पक्षाचे आणि सर्व नेत्यांचे त्यांनी आभार मानलेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। आपल्यासोबत भाजप नेते आणि विधान परिषदेसाठी ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे असे संजय भेंडे सर आहेत। संजयजी, एक शांत आणि संयम ठेवणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली। असं आहे की अनेक वर्षापासून पक्षालाही वाटत असेल कदाचित, पण योग्य अवसर आला नाही, संधी मिळाली नाही म्हणून झालं नसेल। पण सातत्याने काम करणं हा माझा स्वभाव आहे आणि खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक पदाधिकारी अनेक वर्ष राहिलो, त्यामुळे स्वाभाविकपणे आपलं काम करत राहणं, पार्टीने जे काम दिलं ते काम करत राहणं ही एक प्रकारची सवय होती। त्या सवयीचा भाग म्हणून मी हे केलेलं आहे, काही विशेष काही केलेलं नाही। तुम्ही पक्षाच्या संघटनेमध्ये नेहमी काम केलेलं आहे आणि निवडणुकीमध्ये मायक्रो प्लॅनर म्हणून तुम्हाला ओळखलं जातं। तर संघटना आणि निवडणूक लढवण्याचा दांडगा अनुभव आणि आता विधिमंडळामध्ये संधी। खरं म्हणजे आत्तापर्यंत अनेक निवडणुकांचं संचालन केलं, अनेक निवडणुकामध्ये निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं, मग लोकसभा असेल, विधानसभा असतील, महानगरपालिका असेल, पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात मी कधीही नव्हतो। आज पहिल्यांदा उभा आहे आणि त्यातही सुरक्षित निवडणूक आहे। पार्टीला खरं म्हणजे मनापासून धन्यवाद दिले पाहिजे। मग मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी असतील, माननीय आदरणीय नितीनजी गडकरी असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, आमचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण असतील, या सगळ्या लोकांना मनापासून धन्यवाद। या सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळे हे सहज शक्य झालं आणि यांनी केलेल्या प्रयत्नांना किंवा यांनी घेतलेल्या निर्णयाला निश्चितपणे मी अशा प्रकारे या संधीचं सोनं करील आणि पार्टी आणखी मजबूत होईल याकरता प्रयत्न करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.